मनाच्या कपाटातील गुपित. कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं. सगळे मित्र आणि मैत्रिणी मिळून पार्टी करत होते. सरिताला सगळ्यांनी विनंती केली कविता ऐकवायला. सरिता नेहमी तिने लिहिलेल्या कवितांची डायरी सोबत ठेवायची. सरिताने कविता वाचायला सुरुवात केली. विलास लक्ष देऊन तिची कविता ऐकत होता. जणू काही ती कविता तिने त्याच्यासाठीच लिहिली होती. त्याला तिच्या कविता फार आवडायच्या आणि ती सुद्धा. सगळ्या मित्रांमध्ये विलास थोडा लाजाळू, खूपच कमी बोलणारा, शांत स्वभावाचा होता. कविता संपली. सगळे टाळ्या वाजवू लागले, पण विलास मात्र तिच्याकडे पाहतच होता. विलास तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, छान होती कविता. आणि तू? मध्येच बोलता बोलता थांबतो. सरिता एकदम गोड हसून त्याला थँक्यू बोलते आणि निघून जाते. तो मनात विचार करतो, तिच्या या गोड हास्यात काय दडलं असेल, कधी कळेल का मला? पण माझं हृदय फक्त तिच्या नावाने धडधडतं. सरिता आणि तिच्या कविता, बस. विलास एक दिवस सरिताच्या घराजवळून जात असतो. ती नुकतीच तेव्हा मार्केटमधून आली होती. अचानक तिला बघून थोडा घाबरतो, पण तिच्याशी बोलायला उत्सुक असतो. पण हिंमत होत नव्हती. खरं तर गेली कित्येक दिवस तो तिच्या घराच्या आसपास भटकत होता. एवढ्या दिवसानंतर ती आज त्याला दिसली होती. सरिता त्याला पाहून हाय हॅलो करते आणि विचारते, आज इकडे कसा तू? तुझे इथे कोणी नातेवाईक राहतात का? विलास थोडा अस्वस्थ होतो आणि म्हणतो, नाही, ते जरा काम होतं इथेच जवळ. सरिता म्हणते, ठीक आहे, आता आलाच आहेस तर चल घरी, चहा कॉफी काहीतरी घेऊन जा. विलास म्हणतो, सॉरी, आता नाही, आता मी जरा घाईत आहे, आणि घाईघाईत तेथून निघून जातो. घरी आल्यावर त्याचं मन त्याला खात राहतं. अरे, ती घरी नेत होती तर मी जायला हवं होतं. तेवढंच तिच्या घरच्यांशी ओळख झाली असती. हळूहळू गोष्टी पुढे वाढत गेल्या असत्या. पण मीच वेडा आहे. एवढ्या वर्षात मी तिला माझ्या मनातलं सांगू शकलो नाही आणि आत्ताही हिंमत होत नाही आहे. विलास रोज सोशल मीडियावर सरिताचे फोटो पाहतो. तिने पोस्ट केलेल्या कविता वाचतो. पण तो दिवसेंदिवस अधिकाधिक तिच्यासाठी वेडसर होतो. त्याच्या शांत लाजाळू स्वभावामुळे त्याला तिला सांगायची देखील हिंमत होत नसते. तो आतल्यात घुसमटत होता. शेवटी एक दिवस सरिता त्याच्या घरी येते, लग्नपत्रिका घेऊन. विलास, माझं लग्न ठरलंय. सगळ्या फ्रेंड्सला पत्रिका देऊन झाल्या. तूच बाकी होतास. ही घे पत्रिका. पुढच्या आठवड्यात लग्न आहे आणि आईबाबांना घेऊन नक्की यायचं हा. विलासने न राहवून विचारलं, लव्ह की अरेंज मॅरेज? ती म्हणाली, नाही रे बाबा, लव्ह मॅरेज नाही, अरेंज मॅरेज आहे. सगळं खूप घाईत ठरलंय. रोहित बाहेरगावी असतो. फक्त महिनाभरासाठी इथे आला आहे. तेवढ्या वेळात सगळं आटपून घ्यायचं आहे. आणि घाईने ती तेथून निघून जाते. इकडे विलास बिचारा, त्याला काहीच सुचत नसतं. वेळ होती तेव्हा कधी हिंमत केली नाही आणि आता हिंमत केली तरी काही उपयोग नाही. आठवडा बाकी आहे लग्नाला. काय करू मी? नाही जगू शकत तिच्याशिवाय. पुढचे 2 दिवस त्याने फक्त रडण्यात घालवले. घरच्यांनी खूप जोर देऊन रडण्याचं कारण विचारलं. तेव्हा कुठे त्याने घरी सगळं खरं सांगितलं. पण आता ते तरी काय करणार होते? जर आधी सांगितलं असतं तर निदान रीतसर लग्नाची मागणी घेऊन गेलो असतो. 2 दिवसांनी विलासला त्याच्या एका मित्राचा फोन येतो. अरे, तुला कळलं का? सरिताचं लग्न कॅन्सल झालं आहे. म्हणजे तिच्या होणाऱ्या नवऱ्याने सांगितलं त्याला तिच्याशी लग्न नाही करायचं आहे. त्याचं दुसऱ्याच मुलीवर प्रेम आहे. लग्नाला फक्त 4 दिवस बाकी होते. असं नाही व्हायला हवं होतं रे. जाऊ दे, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. नशीब लग्न आधीच सांगितलं, नाहीतर लग्न झाल्यावर सांगितलं असतं तर बिचाऱ्या सरिताचं आयुष्य खराब झालं असतं. हे सगळं विलासने घरी त्याच्या आईबाबांना सांगितलं. आईबाबांनी सरिताच्या घरी जाऊन तिला विलाससाठी लग्नाची मागणी घातली. सरिताच्या आईवडिलांनी देखील लगेच होकार दिला. सरिताकडे देखील होकार देण्याशिवाय काही पर्याय नव्हता. तिने त्याला कॉल करून विचारलं, तू माझ्याशी लग्न करायला का तयार झालास? माझं लग्न मोडलं म्हणून मला सहानुभूती वगैरे असं काही आहे का? माझ्यावर काही उपकार म्हणून तर लग्न नाही करत आहेस ना? नुसतंच लग्न करून उपयोग नसतो. त्यासाठी एकमेकांवर प्रेम असावं लागतं.
तो म्हणाला, अगं तसं काही नाही आहे. तुझ्या बाबतीत जे झालं ते वाईटच होतं, पण तू खरंच खूप चांगली मुलगी आहेस. मी कॉलेजपासून तुला ओळखतो आणि तुला माझा स्वभाव माहीतच आहे. तू सोडून अजून कोणत्या मुलींशी बोलायची हिम्मतच झाली नाही कधी. आधी ज्या मुलाशी लग्न ठरलं होतं त्याच्यावर तरी कुठे होतं तुझं प्रेम? तरीही लग्नाला तयार झालीस ना? तसंच आपल्यात सुद्धा लग्नानंतर होईलच की प्रेम. आणि हो, जर तुला नसेल माझ्याशी लग्न करायचं तर तू नाही सांग, काहीच जबरदस्ती नाही. सरिताला त्याच्या अशा बोलण्याने थोडं हलकं वाटलं आणि कुठेतरी त्या क्षणाला त्याच्यासाठी सॉफ्ट कॉर्नर तयार झालं. दोघांनीही मंदिरात अतिशय साध्या पद्धतीने लग्न पार पाडलं. विलास तर जणू काही स्वप्नच पाहत होता असं त्याला वाटत होतं. आता ती त्याच्या आयुष्यात कायमसाठी आली होती. हळूहळू सरिता त्याच्यात गुंतू लागली. बघता बघता कधी त्याच्या प्रेमात पडली तिला सुद्धा कळले नाही. असेच काही महिने गेले. दोघांचा अगदी राजा राणीचा संसार चालू होता. एक दिवस नेहाला वाटेत तिचा होणारा पहिला नवरा रोहित भेटला. तिने त्याला बघून न बघितल्यासारखे केले. शेवटी त्यानेच समोर येऊन विचारले, अरे मी तुझी एवढी मदत करून मलाच इग्नोर करून पुढे चालली आहेस. माझ्याकडे एवढं रागात बघायला काय झालं? सरिता गोंधळली आणि म्हणाली, तू काय मदत केली आहेस? उलट तुझ्यामुळे आम्हाला किती अपमान सहन करावा लागला. अचानक लग्न तोडून निघून गेलास. लग्न तोंडावर आलं असताना तुला आठवलं तुझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे ते. आधीच सांगायची हिंमत नाही झाली का? माझ्या घरच्यांना त्यावेळेस किती मानसिक त्रास झाला असेल याचा विचार तरी केलास का कधी? तो तिला म्हणाला, एक मिनिट, हे तू काय बोलतेस? एकतर तू सांगितलं नाहीस तुझं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे आणि आता तुझ्या चुकीचं खापर माझ्यावर फोडत आहेस. स्वतःची हिंमत झाली नाही घरी सांगायला, म्हणून मला सांगितलंस लग्नाला नकार द्यायला. सरिता गोंधळली. ती म्हणाली, मी कधी सांगितलं? माझं कोणावरही प्रेम नव्हतं. रोहित म्हणाला, तुझ्या बॉयफ्रेंडचा फोन आला होता. त्यानेच सांगितलं तुमच्या दोघांच्या एकमेकांवर खूप प्रेम आहे. तुम्ही दोघं एकमेकांशिवाय नाही जगू शकत. त्याने हे देखील सांगितलं की तू घरच्यांच्या सांगण्यावरून जबरदस्ती हे लग्न करत आहेस. त्यामुळे मीच तुला लग्न करायला नकार देऊ. आणि मलाही अशा मुलीशी लग्न करायचं नव्हतं जिचं मन दुसरीकडे अडकलं असेल. मला हे सगळं कळल्यावर सुद्धा जर मी तुझ्याशी लग्न केलं असतं तर आपल्या दोघांना आयुष्यभर मन मारून जगावं लागलं असतं. आजकाल तर भलाईचा जमानाच नाही राहिला. सरिताने विचारले, ज्याने कॉल केला होता त्याचं नाव नाही विचारलंस? तो म्हणाला, त्याने एवढं सांगितलं तो तुझा बॉयफ्रेंड आहे, म्हणून मग कशाला मी त्याचं नावगाव विचारत बसू? म्हणजे तुलाही माहिती नव्हतं हे सगळं? एवढे दिवस तू हे समजत होतीस की हे लग्न माझ्यामुळे मोडलं. पण जाऊ दे, तसं पण म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आणि असेल कोणीतरी तुझ्यावर एकतर्फी प्रेम करणारा, त्यानेच कदाचित तो कॉल केला असेल. तसंही युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असतं. चल बाय, पुढील आयुष्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. असं बोलून तो तेथून निघून जातो. सरिता घरी येते. खूप विचार करत असते की कोण असेल तो ज्याने हे सगळं केलं असेल. ती हे सगळं विलासला सांगते. सर्व ऐकून तो तिला टाळाटाळ करतो आणि म्हणतो, जाऊ दे, सोड. आता काय गरज आहे शोध घेण्याची कोणी कॉल केला असेल ते? तू नको जास्त विचार करूस. आणि तिच्यापासून नजर चोरत असतो. सरिता समजते या सगळ्यामध्ये कोणाचा हात होता ते, पण तीही समजून न समजल्यासारखं करते आणि बोलते, हो बरोबर आहे तुझं. काय करायचं आहे आता ते सगळं माहीत करून? आता तर आपलं लग्न झालं आहे, सुखाचा संसार चालू आहे. सरिताने ठरवलं, विलासने लग्न मोडलं ही गोष्ट मला समजली आहे हे त्याला कधीच कळू द्यायचं नाही. पुढे भविष्यात जर त्याला स्वतःहून खरं सांगायची इच्छा झाली तर तो स्वतः सांगेल. कारण आता ती त्याच्या प्रेमात एवढी हरवली होती की तिला त्याला जराही दुखवायचं नव्हतं. तिला हे देखील कळत होतं त्याने जे काही केलं ते तिचं प्रेम मिळवण्यासाठी केलं. आणि तसंही युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असतं. काही गुपित
हे मनाच्या कपाटात कायमसाठी बंद ठेवलेले चांगले असतात. नातीही टिकून राहतात आणि प्रेमही. सगळं काही उघड केलं तर नात्यांमधील गोडी देखील हरवू शकते. धन्यवाद.